नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आयुष्मान भारत कार्ड, जेणेकरून प्रत्येक नागरिकाला या आयुष्मान भारत कार्ड मार्फत 5 लाखाचा जो मोफत उपचार आहे दवाखान्यामध्ये तो मिळत असतो। तर हे आयुष्मान भारत कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या 5 मिनिटांमध्ये कसं काढू शकतात याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। सर्व प्रोसेस स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करून घेतल्यानंतर आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड असं जर सर्च केल्यानंतर तुम्हाला या पोर्टलवरती पहिली जी लिंक आहे यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मित्रांनो भरपूर जणांचे आयडी आणि पासवर्ड बनवलेला नसतो। तुम्हाला काय करायचं आहे, इथं सर्व जी प्रोसेस आहे ती देण्यात आलेला आहे। आता इथं दोन ऑप्शन दिसत आहे, बेनिफिशियरी आणि ऑपरेटर। तुम्हाला ऑपरेटर वरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि साइन अप बटनावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला एक टॅब ओपन झालेला दिसेल। आता एक इथं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। इथं पहिले कॅप्चा टाका आणि तुमचा आधार नंबर टाकून व्हॅलिडेट करा। KYC मोडला येस करा, त्याच्यानंतर सबमिट करा एक OTP आणि तो OTP आल्यानंतर खाली सबमिट करायचा आहे आणि यानुसार तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते झालेलं तुम्हाला दिसेल। परत तुम्हाला इथं लॉग इन बटन दिसेल, तर लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथं जे अलाउ व्हिजिटिंग द साईट असं ऑप्शन आहे त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे। तर तुम्हाला परत एकदा वापस यायचं आहे आपल्या मेन पोर्टलवरती। यावरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे आधार कार्डला तो टाकायचा आहे आणि इथं ऑथेंटिकेशन आहे ते OTP किंवा आधार OTP किंवा मोबाईल OTP असं टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही अशा प्रकारे या पोर्टलवरती लॉग इन होणार आहे। आता जी पुढची स्टेप आहे तुम्हाला मी सांगणार आहे, तुम्हाला ती माहिती काळजीपूर्वक बघायची आहे आणि सर्वांना ती प्रोसेस बघूनच तुमचं जे कार्ड आहे आयुष्यमान भारतचं ते तुम्हाला काढायचं आहे। इथे बघू शकता मित्रांनो, आपल्याला आधारवरती एक OTP आला, तो OTP टाकून आपण हा कॅप्चा टाकला आणि लॉग इन बटनावरती क्लिक केलेला आहे। आता इथे बघू शकतात, आता इथं आपलं नाव पण आलेलं आहे। आता आपल्याला कार्ड जर डाउनलोड करायचं असेल तर इथून करायचं आहे। आता जर आपलं जे फॅमिलीमध्ये, आता सर्वप्रथम काय करायला लागतं, आपल्या फॅमिलीमध्ये जे पण मेंबरचे कार्ड बनलेले नसते ते काढायला लागते। सर्वप्रथम तुम्हाला स्कीम मध्ये PMJY हे तुम्हाला सर्च करायचं आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र टाकायचं आहे। तुमचं जिथला राशन कार्ड असेल तर तुम्हाला ते इथं टाकून घ्यायचं आहे। त्याचा जो जिल्हा आहे तो टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुमचं गावाचं नाव आहे ते इथं येत असतं ते टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे। आणि एक मित्रांनो ऑप्शन पुढे ओपन होतं, तुमचं जे रेशन कार्ड नंबर असतो तो टाकून तुमच्या एक मोबाईलवरती OTP येतो। त्याच्यासाठी तुमच्या मोबाईलला आधार लिंक पाहिजे। त्याच्यानंतर तुमचा जो OTP आलाय त्याच्यानंतर तुमचे जे मेंबर आहेत त्यांचे नाव दिसत असते, ज्यांचं पण तुम्ही आधारनं सर्च कराल त्यांचं नाव दिसन। तिथं तुम्हाला व्हिडिओ KYC करून घ्यायची आहे। व्हिडिओ KYC कशी करायची हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल मराठी माहितीवाला येथे तुम्हाला एक व्हिडिओ बनवलेला दिसेल। वाटलं तर त्याची लिंक जर पाहिजे असेल तर कमेंट करा, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊन टाकणार आहे। मित्रांनो, ही तुम्हाला प्रोसेस सर्वांना करून घ्यायची आहे। इथं आल्यानंतर मित्रांनो आता इथं खाली बघू शकतात हे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहे। तुमचं जर आधार लिंक नसेल तर तुम्ही आधार लिंक करू शकतात, पण आता आपल्याला डाउनलोड कार्ड करायचं आहे। आपण डाउनलोड कार्ड वरती क्लिक करणार आहोत। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकतात तुम्ही, आपल्याला डाउनलोड करण्यासाठी कार्ड PMJAY असं सर्च करायचं आहे। त्याच्यानंतर आपला जो स्टेट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर आपला जो जिल्हा आहे, आता इथं पुढे जिल्हा सिलेक्ट करायला ऑप्शन येणार आहे। आता आपण इथं काय आहे तर PMJAY या योजनेअंतर्गत सर्च करणार आहोत। आता आपल्याला आधार नंबर प्रमाणे सर्च करायचं आहे। आता इथं बघू शकता, ज्यांचं पण आपण पहिले KYC केलं होतं किंवा KYC करण्याचं जी पद्धत आहे ती बघितलेली, ती जर तुम्ही पूर्ण केलेलं असाल तर इथं आधार नंबर टाका, कॅप्चा फिल करा आणि सर्च करा। तुम्हाला इथं जे डाउनलोडला ऑप्शन आहे ते आलेलं दिसेल, तिथून तुम्ही डाउनलोड कार्ड करून घ्यायचं आहे। तुमच्या मोबाईलमध्ये ते सेव्ह करू शकता व त्याची प्रिंट काढून त्याला लॅमिनेशन करून कार्ड बनवून घेऊ शकता। तर मित्रांनो, ही काही सोपी पद्धत होती आयुष्मान भारत कार्डची। याद्वारे तुम्ही 5 लाखापर्यंत सरकारी हॉस्पिटल किंवा जे पण ऑथराइज हॉस्पिटल आहे तिथे तुम्ही उपचार करू शकतात। मित्रांनो, ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कोणते प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारू शकतात आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।